जीवनात दुःखी आहेत. कोण कोण आहे दुःखी? माणूस जीवनात दुःखी का होतं भावा बहिणींनो? माहित आहे ना? तर जर ज्याला जीवनात जर आनंदी राहायचं असेल तर त्याच्यासाठी माझ्यापाशी एक उपाय आहे. नक्की करून बघा. जीवनात जर आनंदी राहायचं असेल तर ज्याला आपण जास्त जीव लावतो ना ती जीव लावायचं कमी करून टाका. आणि खास करून नातेवाईकांपासून लांब राहा. तुम्हाला जीवनातला प्रत्येक क्षण ह्यो आनंदी आणि उत्साहाचा मिळेल. आणि जर नातेवाईकात जर तुम्ही संपर्कात असाल तर तुमचा जीवनातला प्रत्येक क्षण ह्यो तुमच्या डोळ्यातून वाहील असा. तर जगायचं असेल, आनंदी जीवन जगायचं असेल तर तू तिकडं मी इकडं. जीवन आपलं आपल्या पद्धतीनं जगा. आणि कोण काय म्हणल ह्याचा विचार तर पूर्णपणे सोडून द्या. कारण की ह्या जगात चांगल्याला कमी प्रतिसाद असतो आणि वाईटाला जास्त जास्त प्रोत्साहन वाईटाला दिलं जातं आणि चांगल्याला कायम नावं ठेवली जातात. तर आपलं जीवन कसं जगायचं ही आपण ठरवायचं. जगाला ठरवून नाही द्यायचं. बरोबर ना भाऊ बहिणींनो? आणि जीवनातला प्रत्येक क्षण आनंदी घालवा. माणसाचं घडीचं घड्याळ आहे. कधी काय होईल ना सांगता येत नाही. पहिला जमाना गेला 100 वर्ष जगण्याचा. आताचा जमाना आहे ताबडतोब जाण्याचा. त्याच्यामुळं कधी काय होईल सांगता येत नाही. आनंदी जीवन जगायचं असेल, उत्साहाचं जीवन जगायचं असेल तर जी जीवातली माणसं आहेत ना, जी समोरून गोड बोलून पाठीत वार करतात ह्यांच्यापासून सावध राहा. ह्यांच्यापासून आणि लवकरात लवकर वळका. कारण की ही माणसं लवकर ओळखू येत नाही. ती ज्या वेळेस आपली बर्बादी होईल ना त्यावेळेस ह्यांचा आनंद वेगळाच असतो. त्यामुळं आहे ना, देव कुठली बी गोष्ट घडवून आणतो ती आपल्या फायद्यासाठी. आपल्या जीवनात दुःखाची वेळ येते ही आपल्या भल्यासाठी येत असते. ही कधी पण लक्षात ठेवायचं. बरोबर ना भाऊ बहिणींनो? हा, मग चला आनंदी जीवन जगा. बरोबर ना? हा.